आयुष्यात ना काही नियम तुम्हाला खूप छान बनवतात, परफेक्ट बनवतात असं मी सांगू शकते. फॉर एक्झाम्पल वाहतुकीचे नियम बघा ना, जर का ते नियमच नसते तर किती वाट लागली असती आपल्या सगळ्यांची, खूप अवघड झालं असतं. सो रिलेशनशिपमध्ये सुद्धा ना असे काही नियम असतात. आता मला माहिती आहे तुम्हाला ते नियम माहितीच नसतील. त्यामुळे आजचा व्हिडिओ मी बनवतीये. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे रूल्स ऑफ रिलेशनशिप. नात्यामध्ये कोणते रूल्स असणं फार महत्वाचं आहे आणि ते रूल्स का? तर त्याने तुमचं नातं सुंदर राहील, छान राहील आणि लाँग टर्म राहील आणि त्यामुळे तुम्हाला खरंच खूप मदत होणार आहे. तुम्हाला बरं वाटणार आहे. कारण नातं हे छान असलं पाहिजे, टेन्शन देणारं नको. सो हा व्हिडिओ जो आहे तो सिंगल लोकांसाठी, रिलेशनशिपमध्ये जे नुकतेच आलेले आहेत किंवा थोडंसं नातं जुनं झालंय, पण खूप कॉम्प्लिकेशन्स आहेत, खूप भांडणं होतायत, खूप प्रॉब्लेम्स आहेत आणि तुम्ही खुश नाही आहात तितकेसे. सो या सगळ्यामागची काय कारणं आहे? नव्याने लग्न ठरलंय, मग काय-काय करायला हवं? कोणते रूल्स तुम्हाला माहिती असायला हवेत? आज मी हे एक्सप्लेन करणार आहे. ऑफकोर्स हा व्हिडिओ मुलांसाठी, मुलींसाठी दोघांसाठीही महत्त्वाचा आहे. सुरू करूयात. हॅलो, हाय कसे ना मित्रांनो, मी आर.जे. ज्योती आणि स्वागत करते तुमचं माझ्या या प्रेमाच्या YouTube चॅनलमध्ये. जिथे प्रेमाच्या आपण अनलिमिटेड, नॉन स्टॉप आणि अनएडिटेड गप्पा मारत असतो. म्हणजेच की स्टार्ट टू एंड जसं आहे तसंच तुम्हाला शेवटपर्यंत ऐकायला मिळतं. यामध्ये मी काहीच एडिट करत नाही. इव्हन नो मेकअप लूक. जस्ट मी थोडेसे पॉइंटर्स काढलेत. याबद्दल मला तुम्हाला डिटेलमध्ये सांगायचं आहे. मीच लिहिलेलं आहे सगळं. सो आपलं जे नातं आहे तुमचं आणि माझं, यामध्ये सुद्धा एक रूल खूप महत्त्वाचा आहे. तो म्हणजे की व्हिडिओ पहा प्रेमाने, पण सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. मग कसं मला छान वाटतं. मला छान वाटलं की मी आणखी व्हिडिओज बनवेन. सो सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके. रिलेशनशिपचे जे रूल्स आहेत त्यातला रूल नंबर 1 जो खूप महत्वाचा आहे आणि हा खरं तर नॉर्मल गोष्ट आहे ही, पण तरीसुद्धा अनेक जणांच्या डोक्यात घुसावी आणि त्यांचं नातं छान राहावं, ही माझी धडपड आहे म्हणून सांगते, की तुम्हाला कितीही राग आला तुमच्या पार्टनरचा, कितीही खूप काहीसं खूप बोलावसं वाटलं, खूप 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 बुक्की मारावीशी वाटली, कितीही राग आला तरीसुद्धा तुम्हाला चार चौघांमध्ये हे असं करायचं नाहीये. चार चौघांमध्ये भांडायचं नाहीये. एकमेकांना काही वाईट साईड बोलायचं नाहीये. चार चौघांमध्ये रागावर नियंत्रण राहिलंच पाहिजे. ओके. चार चौघं म्हणजे कोण? ते तुमच्या घरातले सुद्धा असू शकतात, तुमचे फ्रेंड्स असू शकतात किंवा पब्लिक प्लेसेसमध्ये. घरचे तुमचेच असले तरीसुद्धा त्यांच्या समोरही तुम्ही दोघांनी भांडायचं नाहीये. तुम्हाला राग आलाय, जिथं तुम्ही दोघंच असाल किंवा तुमची सेपरेट खोली असेल, तिथे भांडा. जे लोक म्हणजे ऑफकोर्स रिलेशनशिपमध्ये आहेत, पण नवरा-बायको नाहीयेत, एकत्र राहत नाही. तुम्ही भेटा कुठेतरी अशा ठिकाणी जिथे तुम्ही दोघंच असाल किंवा फोनवर एकमेकांशी भांडा. पण चार चौघांमध्ये भांडणं, आपल्या फ्रेंड्ससमोर भांडणं खूप चुकीचं आहे. आता भांडणं तर चुकीचं आहे, त्यासोबतच एकमेकांची मजा घेणं इन अ गुड वे, हेल्दी आहे सगळं तर ठीक आहे. पण तुम्ही खूपच मजा घेताय, जे समोरच्या व्यक्तीला आवडत नाहीये. हां, मग ठीक आहे ना, एवढं काय झालं? किंवा कमीपणा आणून तुम्ही एखाद्याचं म्हणजे एखाद्याची मजा उडवताय. सपोज तुमची पार्टनर असेल, की "अरे, हिला काहीच कळत नाही." अगं, हा ना असताच आहे. जेव्हा तुम्ही असं करता ना, ते हर्ट होतं, खूप जास्त हर्ट होतं. सो मजा घेणं, भांडणं हे चार चौघात नको. म्हणजे काहीतरी छोटी-मोठी गोष्ट असू शकते. तुम्ही सांगू शकता. म्हणजे काल काय झालं ना, ही पालीला बघून ना अशी घाबरली, बापरे! मी डचकलो. अशा काही गोष्टी ठीक आहे, तुम्ही सांगितल्यात. पण जेव्हा तिथे कमीपणा आणून तुम्ही काहीतरी शेअर करता ना समोरच्या व्यक्तीशी, तर ते आवडत नाही. सो चार चौघांमध्ये भांडण करणं, एकमेकांची मजा घेणं, जिथे वाईट वाटण्यासारखं काहीतरी असेल, हे तुम्हाला करायचं नाहीये. याच्यासाठी मी खूप छान एक ओळ लिहिली आहे, की प्रोटेक्ट युअर बॉन्ड, नॉट युअर इगो. तुमच्या नात्याला तुम्ही सांभाळा, तुमच्या इगोला नाही. सो हे प्लीज लक्षात ठेवा. तर तुमचं नातं बघा आणखी छान राहील, स्ट्राँग राहील आणि त्याच बदल्यात चार चौघांमध्ये कौतुक करा, की ही इतका छान स्वयंपाक करते किंवा हा सुद्धा इतकं छान कुकिंग करतो. काहीही तुमचं जे काही असेल, कौतुक जितकं होईल तेवढं छान आहे. पण अशा गोष्टी नाही चार चौघांमध्ये बोलायच्या. प्लीज नका बोलू. हां. आणि हा होता नंबर 1 रूल. सेकंड रूल इज बऱ्याचदा असं होतं, की भांडणं होतात. एखाद्या गोष्टीवर आपण रुसतो, चिडतो, जे काही होतं, एकंदरीतच वाद होतात आणि मग एकमेकांशी जरा बोलणं आपण कमी करतो. सो त्याचा पर्याय मी असं सांगेल, की त्या गोष्टी प्लीज पुढे नका नेऊ. हां, लगेच विसरता येत नाहीत, पण आता तुम्हाला जाणवतंय, की यार हे जरा जास्तच झालंय. दोघांपैकी ज्याही व्यक्तीला असं जाणवेल, की हे जरा जास्त झालंय, प्लीज मनवण्यासाठी कष्ट घ्या. प्रेमामध्ये जरा ना कधी-कधी ना मीच का, मीच का हे करणं सोडून द्या.
मीच का मनवायला जाऊ, मीच का सॉरी म्हणू, असं करून नाही चालणार. नात्यामध्ये आल्यानंतर हे सगळं करावंच लागतं. नाहीतर तुम्ही सिंगल राहा आयुष्यभर, काही प्रॉब्लेम नाहीये. ना कोणाला मनवायचं, ना कोणाचं काय, काही नाही. पण जर तुम्हाला आयुष्यात कोणीतरी हवं असेल, तर काही गोष्टी तुम्हाला आपसुकच करणं, वागणं फार महत्वाचं आहे. सो तुम्हाला असं जाणवलं, की मी कदाचित जास्त बोललो किंवा ती या गोष्टीवर रुसून बसलीये. सो मनवायला शिका. हां, म्हणजे रात्री झोपायच्या आधी गोष्टी प्लीज सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. तुम्ही जर का नवरा-बायको असाल, तर प्लीज जोपर्यंत गोष्टी सॉल्व्ह होत नाही, तोपर्यंत झोपू नका. आणि मुलींना त्यातल्या त्यात खूप जास्त त्रास होतो बरं का, की भांडण झालंय, मी रुसली आणि हा झोपलाय. बायकांना म्हणजे सगळ्याच स्त्रियांना खूप त्रास होतो या गोष्टींचा. खूप जास्त राग येतो आणि त्यांचा राग असा आणखी वाढतो, की "तू कसा झोपू शकतोस यार? इथे माझी झोप उडालीये. मला हर्ट झालंय. मला मनव तू." सो मुलांना कधी-कधी असं वाटतं, की ठीक आहे तिला तिचा टाईम द्यावा, बट तिला तिचा टाईम नको असतो. तिची हीच इच्छा असते, की तू मनव मला. तू मला प्रेमाने मनव. मी लगेच नाही म्हणजे तयार होणार. पण मला मनवत राहा. एका पॉइंटनंतर मग मी ओके करेल. सो मुलींना हे हवं असतं आणि नात्यामध्ये जेव्हा ती मुलगी खुश राहते, नातं सुद्धा छान राहतं आणि सेम मुलींनो तुम्ही सुद्धा मुलांच्या बाबतीत हेच करायचंय. मुलं लवकर तरी त्यातल्या त्यात तयार होतात. म्हणजे ते असं फार वेळ रुसून नाही बसू शकत. पण ऑफकोर्स स्त्री-पुरुष सगळ्याच गोष्टींनी वेगळे आहेत. सो मुलांनो प्लीज तिला मनवल्याशिवाय झोपू नका. तुमचं भांडण झालं असेल, प्लीज ते क्लिअर केल्याशिवाय तुम्ही झोपू नका. तुम्हाला झोप तरी कशी लागू शकते? प्लीज झोपू नका. आणि जर तुम्ही नवरा-बायको असाल, तर एकमेकांना हग करा, ती गोष्ट क्लिअर करा आणि मग झोपा. तोपर्यंत झोपू नका. गोष्टी पुढे न्यायची गरज नाहीये. तो एक डायलॉग आहे ना, की "कल करे सो आज कर, आज करे सो अब." अभी. सो लगेच मनवा आणि त्या गोष्टी क्लिअर करा. मग निवांत झोपा. त्या गोष्टी पुढे-पुढे घेऊन जायची गरज नाहीये. आणि का न्यायच्या मेन म्हणजे तुम्हाला प्रेम आहे ना तुमचं, मग काय मनवा. कधी-कधी असा इगो साइडला ठेवा. नातं जपणं वाटतं तितकं सोपं नाहीये. नात्यात आहात, तर या गोष्टी करणं तुम्हाला भाग आहे. हा होता नात्याचा दुसरा रूल. नंबर 3 रूल इज नेहमी बोलायला शिका. कितीही अवघड परिस्थिती असली तरी बोला. बऱ्याच जणांचं असं असतं, की मग जाऊ दे. नाही तुम्ही बोलणार नाही तर त्या गोष्टी क्लिअरच होणार नाहीत. एखादी गोष्ट तुम्हाला नाही आवडली ना, ती नीट पद्धतीने समोरच्याला सांगा. जेव्हा तुम्ही नीट सांगता ना, समोरचाही नीट समजून घेतो. ओह! अच्छा असं आहे का? सो तुम्ही बोलणार नाही तर कळणार नाही. कळणार नाही तर गोष्टी क्लिअरच होणार नाही. कधी-कधी खूप अवघड गोष्टी असतात, अवघड सिच्युएशन असतात आणि त्यासुद्धा तुम्ही बोलला नाहीत. मनातच सगळं ठेवलं तर कसं सगळं सॉल्व्ह होणार आहे? तुम्हाला जो राग आहे, जेवढं प्रेम आहे, ज्याही गोष्टी असतील त्या बोला. बोलायला शिका. तुम्हाला जो त्रास होतोय त्या व्यक्तीमुळे, ज्या गोष्टीचा विचार करून तुम्हाला त्रास होतोय, ते बोला. त्यातल्या त्यात भेटून बोला. भेटून ना बऱ्याच गोष्टी छान क्लिअर होतात. मला तुझा राग आलाय, सो बोलणंच बंद केलं मी. हा पर्याय नसतो. हां, तुम्ही प्लीज प्रयत्न करा. ओपन व्हा. दोघंही ऐका. दोन्ही कपल्स म्हणजे मुलगा-मुलगी मला ऐकत असतील, बघत असतील, प्लीज ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. तुम्हाला नाही ना पटली एखादी गोष्ट, बोला त्या व्यक्तीशी, की मला हे असं-असं नाही पटलं. नीट बोला, शांतपणे, समजूतदार पद्धतीने. त्या बोलण्यामध्ये जरा तुमची मॅच्युरिटी दिसली पाहिजे, तेव्हाच ती समोरच्याला क्लिक होते. इमोशन्स सुद्धा असले पाहिजेत. पण फक्त राग केला, संपलं. असं नाही चालत किंवा बऱ्याचदा राग आलाय, चल संपलं, ब्रेकअप असं करून नाही चालणार. ब्रेकअप करण्याची हजार कारणं असतात. नातं टिकवण्याचं एकच कारण असतं ते म्हणजे की प्रेम. हं. सो कितीही अवघड परिस्थिती असू दे, तुम्ही बोला एकमेकांशी, की हे असं आहे, ते तसं आहे, ते असं आहे. एक्सप्लेन करा, छान बोला. किती वेळा एक्सप्लेन करायचं? समोरचं समजूनच घेत नाहीये. ऑफकोर्स ज्या पॉइंटला तुम्हाला असं खूपच असं वाटेल, की अरे बास झालं. तेव्हा तुम्ही थांबा. पण छोट्या-मोठ्या गोष्टींवर लगेच ब्रेकअप करणं, नातं संपवणं हा पर्याय नसतो. सो प्लीज बोला. कितीही अवघड परिस्थिती असली तरी त्या गोष्टी कोणत्याही असतील, दुखणं असेल, राग असेल, संशय असेल, व्हॉटएव्हर इट इज, बोलून क्लिअर करा, भेटून क्लिअर करा. पण मनात सगळ्या गोष्टी साठवून ठेवू नका. मुलं बऱ्याच प्रमाणात गोष्टी मनात साठवून ठेवतात आणि त्यामुळे एकदाच त्यांचा धमाका होतो आणि बऱ्याचदा मुलीसुद्धा असं करतात, की लेट इट बी, लेट इट बी, लेट इट बी आणि एकदाच सगळं बोलून टाकतात, की मला तुझं हे आवडलं नव्हतं, ते आवडलं नव्हतं, तू असं केलं, ते तसं केलं. हे सगळं ज्या त्या वेळी बोलून क्लिअर व्हा ना. ठीक आहे, थोडंसं समोरच्याला समजून घ्यायला अवघड जाईल. थोडंसं तेव्हाच्या तेव्हा
आणखी वाद होतील, पण त्या गोष्टी क्लिअर तरी होतील. तुम्ही पुन्हा एकत्र येऊ शकता. सो गोष्टी कितीही अवघड असल्या तरी बोलणं फार महत्त्वाचं आहे. कारण काय होतं ना, त्याच्यामुळे लगेच आपल्या हेल्थवर परिणाम होतो. ऑफकोर्स झोप लागत नाही, स्किन खराब होते आणि बाकी हार्मोनल चेंजेस सुद्धा होत राहतात. या शरीराला जपणं, मेंटेन करणं खूप एक्सपेन्सिव्ह सुद्धा आहे आणि खूप अवघड सुद्धा आहे. मग केस गळती सुरू होणं, मग हे ते खूप त्रास व्हायला लागतो. म्हणजे फक्त हा शारीरिक नाहीये, मानसिक त्रास सुद्धा होतो आणि खूप विचार केल्याने खूप गोष्टी वाढत जातात. एवढं सगळं कशाला करायचं? असं खाऊ शकतो तर असं करून का खायचंय आपल्याला? त्यामुळे ज्याही गोष्टी असतील, कितीही अवघड असतील, बोलून क्लिअर करा. नंबर 4 इज नाही नंबर 4 झालं ना आय थिंक. नंबर 4 आहे आता. ओके. होतं कधी-कधी असं इतकं काय लिहिलेलं असतं मी. सो बऱ्याचदा रिलेशनशिपमध्ये असं होतं, रोजचा दिवस वेगळा असतो. रोजच सगळं गुडी-गुडी, छान-छान, गोड-गोड होईल असं नाही. प्रत्येक दिवस हा गुड डेच असतो असं नाही. कधी-कधी काही बॅड गोष्टीही घडतात, वाईट गोष्टीही घडतात. पण अशा वेळी वाईट गोष्टीच फक्त लक्षात ठेवायच्या का समोरच्याच्या? नाही. वाईट दिवस जरा कमी असतात रिलेशनशिपमध्ये. गोड दिवस, गुड डे बरे असतात. बरेच जास्त असतात. सो त्यामुळे प्लीज हे लक्षात ठेवा किंवा कधीही एकेकाळी ब्रेकअप झालं, तुम्ही कोणाला तरी तुमची स्टोरी सांगताय. दरवेळी खूप बॅड डेज सांगायची गरज नाहीये. का सांगायचे मुळात? गुड डेज किती असतात म्हणजे सपोज तुमचं 1 वर्षाचं रिलेशन असेल, त्यातले तर 7-8 महिने तरी छान असतील. 2-1 महिने दुःखाचे असतील. पण बाकीचा काळ त्यावर कोण फोकस करणार आहे? सो बॅड डेज, गुड डेज हे नात्यामध्ये होत राहतं. पण एखाद्या वाईट गोष्टीमुळे तुम्ही सगळे त्या व्यक्तीचे गुड डेज विसरलात, हे चुकीचं आहे. त्याच्या एका गोष्टीमुळे त्याच्या चांगल्या सगळ्या गोष्टी तुम्ही विसरून जाणं हे चुकीचं आहे. हे मला एक्सप्लेन करायचं होतं. सपोज ती व्यक्ती एखाद्या वेळी एखादं खोटं बोलली. ती का बोलली? कशामुळे बोलली? का कोणती अशी गोष्ट घडली ज्यामुळे खोटं बोलावं लागलं? हे आधी समजून तर घ्या. त्या एका गोष्टीमुळे ती व्यक्ती वाईट आहे आणि नातं संपलं असं करून नाही चालणार. त्या व्यक्तीने आधी तुमच्यासाठी काय केलंय? तुमचे किती सुखाचे दिवस त्या व्यक्तीमुळे गेलेत, याही गोष्टीकडे तुम्ही लक्ष देणं गरजेचं आहे. म्हणजे ते एक एक्झाम्पल आहे ना, की ग्लास भरलेला आहे, अर्धा आहे. सो तुम्ही कोणता विचार कराल? काही जण म्हणतील, की हा अर्धा रिकामा आहे, काही जण म्हणतील अर्धा भरलेला आहे. सो हे त्याच पद्धतीचं आहे, की तुम्ही फक्त निगेटिव्ह साइड नका बघू, पॉझिटिव्ह साइडला सुद्धा जा. नक्कीच बॅड डे आहे, पण गुड डेज कोणते होते त्याकडे कोण लक्ष देणार? त्याकडे सुद्धा लक्ष द्यायला शिका. हे आहेत रिलेशनशिपचे काही रूल्स आणि यावर जर का तुम्ही लक्ष दिलं, तर नक्कीच तुमचं नातं खूप सुंदर राहणार आहे. दरवेळी प्रत्येक गोष्ट ही इतकी अवघड नसते. आता मी तुम्हाला खूप छान एक्सप्लेन करून सांगितलंय. पण किती गोष्टी नॉर्मल आहेत. हां, जसं की चार चौघात भांडायचं नाही, गोष्टी क्लिअर केल्याशिवाय झोपायचं नाही. त्याच्यानंतर कितीही अवघड परिस्थिती असली तरी एकमेकांशी बोलायचं. वाईट दिवसांपेक्षा चांगले दिवस जरा जास्त लक्षात ठेवायचे. एखाद्याच्या एका वाईट गोष्टीमुळे त्याचे चांगल्या गोष्टी विसरून जायच्या हे होत नाही. सो हे इतके साधे नियम आहेत. प्लीज लक्षात ठेवा. तुमचं नातं नाही याच्यामुळे स्ट्राँग झालं, तर तुम्ही माझं नावही बदलू शकता. सो आजच्या व्हिडिओपुरतं इतकंच. तुम्हाला कोणत्या विषयावर व्हिडिओ हवाय, प्लीज नीट मराठीमध्ये कमेंट्समध्ये लिहा. मी नक्की त्या विषयावर व्हिडिओ बनवेन. बाकी खुश रहा, मस्त रहा, प्रेमात रहा, तुमच्याही माझ्याही. बाय. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आय लव्ह यू. बाय बाय.